विद्यार्थी मित्रांनो, हा 2.1 मधला 9वा आहे. दॅट इज अ पायथागोरस थेरम मधला हा 9वा आहे. ह्या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं आहे, एम हा मिड पॉईंट आहे आर क्यूचा, जे की आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेला आहे. अँगल पी आर क्यू दिलेला आहे 90 डिग्री. तर तुम्हाला सिद्ध करायचं आहे पी क्यूचा स्क्वेअर बरोबर 4pm² - 3pr² हे तुम्हाला सिद्ध करायचं. हे करत असताना आपण पहिल्यांदा काय करायचं आहे, तर पहिल्यांदा ह्या ठिकाणी पाहू शकता ह्या अँगल आर किती डिग्री आहे बेटा, 90 डिग्री आहे. तर ह्या ठिकाणी पी आर क्यू मध्ये पहा, पी आर क्यू इन ट्रायंगल पी आर क्यू, अँगल पी आर क्यू इज इक्वल टू 90 डिग्री असेल तर काय वापरू शकतो बेटा, पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम वापरल्यानंतर ह्या ठिकाणी पाहू शकता आरच्या अपोजिट ह्या ठिकाणी पहा काय आहे बेटा, हायपोटेनस पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस आर क्यू स्क्वेअर ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ओके, आता पुढे पाहूया आपण. आपल्याला काय म्हणले, एम इज मिड पॉईंट ऑफ, ह्याला नंबर 1 देऊया, मिड पॉईंट ऑफ आर क्यूचा मिड पॉईंट आहे असं असेल तर ह्या ठिकाणी पहा काय येतं बेटा, आर डॅश एम डॅश क्यू. ह्या ठिकाणी समजा हा अंतर 1 आहे, हा अंतर 1 आहे, समजा म्हटलं मी. म्हणजे आर क्यू जर एकूण 2 असेल तर त्याच्या अर्धा हा 1 आणि हा सुद्धा अर्धा किती असतो, 1 असतो. म्हणजे आर एम बरोबर एम क्यू हे कुणाच्या अर्धे आहेत, आर क्यूच्या अर्धे आहेत. आपल्याला ह्याच्यामध्ये कोण पाहिजे त्याला आपल्याला पहिल्यांदा पाहावं लागेल, त्याच्यानंतर आपल्याला बाकीच्या गोष्टी करायला येतात. तर पहा, देअरफॉर इकडला भागाकार इकडून काय होतं बेटा, गुणाकार 2rm बरोबर 2mq बरोबर आर क्यू. समजा ह्याला आपण नंबर दिले तर 2 दिले, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपण 2 नंबर दिल्यानंतर आपण पुढे काय करूया बेटा, तर पुन्हा एक ट्रायंगल आपण कन्सिडर करायचा. कोणता ट्रायंगल, पी आर एम इन ट्रायंगल पी आर एम, अँगल पी आर एम इज इक्वल टू बेटा 90 डिग्री आहे असेल तर आपण काय वापरू शकतो, देअरफॉर बाय पायथागोरस थेरम आपण वापरायचं. बघा, बाय पायथागोरस थेरम आपण त्याला आपण वापरूया. काय येते पहा बेटा, पी एम स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस आर एम स्क्वेअर. त्या ठिकाणी आपण त्याला केलं. पण आता एक आपल्याला ह्याला नंबर आपण काय करूया बेटा, 3 नंबर देऊया. सर ह्याच्यामध्ये थोडं ऑब्झर्वेशन करा बेटा. तर ह्या आर एमची किंमत किती आहे बघा बरं का, इथं आर एम ह्या ठिकाणी पाहू शकता 2rm किंवा 2mq इज इक्वल टू काय येतं बेटा, आर क्यू त्या ठिकाणी येतं. ओके येतं. आता इकडे पहा आर क्यू बरोबर काय येतं पहा बेटा, इथं पहा पाहिजे आहे आर क्यू बरोबर काय येतं 2rm येतं. मग काय म्हणायचं आपण, ह्याला तर आपण 3 नंबर दिलं. सबस्टिट्यूट हो का, सबस्टिट्यूट आर क्यू बरोबर किती म्हटलं बेटा आत्ताच आपण, 2rm आर क्यू बरोबर 2rm इन इक्वेशन 1 इक्वेशन परत लिहा बेटा, पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर. आर क्यूची किंमत काय बेटा 2rm ब्रॅकेट स्क्वेअर. देअरफॉर काय तर सांगा बरं का, पी क्यू स्क्वेअर बरोबर पी आर स्क्वेअर 2चा वर्ग 4 आर एमचा वर्ग. ह्याला समजा आपण 4 नंबर दिलं, समजा आपण ह्याला 4 नंबर दिलं. तर पुढे पाहू बेटा, ह्या ठिकाणी आपल्याला काय करता येईल आपल्याला पुढे, तर या 3 नंबरच्या इक्वेशनमध्ये थोडं लक्ष द्या बरं का. फ्रॉम 3 नंबर काय सांगा बरं का, पी एम स्क्वेअर बरोबर पी आर स्क्वेअर प्लस आर एम स्क्वेअर आहे. ओके बेटा, इकडला प्लस इकडून काय होतो रे मायनस, म्हणजेच पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर इज इक्वल टू काय येतं, आर एम स्क्वेअर येतं. देअरफॉर आर एम स्क्वेअर इज इक्वल टू काय येतं, पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर असं येतं. समजा ह्याला मी नंबर 5 दिला. तर आता काय करायचं माहिती आहे का, आर एमची व्हॅल्यू काय करायचं 4 मध्ये ठेवायचं. सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ आर एम स्क्वेअर इन इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर 4 मध्ये ठेवल्यानंतर काय येते बेटा, पी क्यू स्क्वेअर बरोबर पी आर स्क्वेअर प्लस 4. आर एमची किंमत काय सांगा बरं का, पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर. ओके बेटा,
आता पुढे काय करता येईल रे, पी आर स्क्वेअर ह्याचा गुणाकार ह्याला करा 4pm स्क्वेअर मायनस 4pr स्क्वेअर, ह्याचा गुणाकार ह्याच्याशी पण होतो आणि ह्याच्याशी पण होतो. इथं काय नसतं म्हणजे एक आहे, एक पी आर स्क्वेअरमधून 4pr स्क्वेअर गेले, किती उरले -3pr स्क्वेअर, आणि इथं किती आहे बेटा 4pm स्क्वेअर. जे की तुम्हाला सिद्ध करायचं होतं. काय करायचं होतं, पी क्यू स्क्वेअर बरोबर 4pm स्क्वेअर मायनस 3pr स्क्वेअर. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, ह्याला सॉल्व केलेलं आहे. खूप इझी क्वेश्चन आहे, एकदम चांगल्या प्रकारे तुम्ही इझिली एकदम सॉल्व करू शकता. ह्याला एकदा व्यवस्थित पाहून घ्या तुम्ही, लक्षामध्ये येईल तुमच्या, आणि एकदा न बघता सोडवण्याचा प्रयत्न करा. 10वा काय आहे पहा, वॉल्स ऑफ 2 बिल्डिंग्स ऑन आयदर साईड ऑफ अ स्ट्रीट. समजा हा स्ट्रीट आहे आणि स्ट्रीटच्या आयदर म्हणजे दोन्ही साईडला, ह्या ठिकाणी काय आहे, ऑन आयदर साईड ऑफ ए स्ट्रीट आर पॅरलल टू इच अदर, म्हणजे दोन वॉल्स आहेत स्ट्रीटच्या दोन्ही बाजूला जे की एकमेकाला पॅरलल आहेत. अ लॅडर 5.8 मीटर लॉंग इज प्लेस्ड ऑन द स्ट्रीट सच दॅट इट्स टॉप जस्ट रिचेस द विंडो ऑफ ए बिल्डिंग. आणि एक काय करतोय, विंडोला टच होतोय, आणि त्या ठिकाणी जे आपण सांगितलेलं लॅडरची जी हाईट आहे ती आहे 5.8 मीटर आहे, आणि इकडला पण लॅडर काय असेल बेटा 5.8च मीटर आहे. आणि एक त्या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, सपोज दॅट ह्या ठिकाणी समजा विंडो आहे, तर विंडो असल्यानंतर इथली जी हाईट आहे विंडोची तर ती आहे 4 मीटर, आणि जे टॉपची हाईट आहे इट्स टॉप टचेस द विंडो ऑफ द अदर बिल्डिंग ॲट द हाईट ऑफ, तो आहे 4.2 मीटर आहे. तर तुम्हाला हे ज्या ह्या ठिकाणी जे विड्थ आहे हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. समजा आपण ह्याला ए बी सी डी आणि ई दिलं, तर ह्याला इथं तुम्हाला काय दिसतं बेटा 90 डिग्री 90 डिग्री असं असेल तर तुम्हाला कोणती थेरम वापरता येते बेटा, ऑब्व्हियसली पायथागोरस थेरम तुम्हाला इझिली त्या ठिकाणी वापरता येतं. मग आपण त्याला काय करूया, सोडवण्याचा प्रयत्न करूया. पहिल्यांदा लिहिते वेळेस लिहिलं पाहिजे, लेट समजा ए बी इज अ बिल्डिंग having top height at which ladder touches, एवढं लिहायची गरज नाही, शॉर्टमध्ये पण लिहू शकता तुम्ही, इज 4.2 मीटर. ए बी बरोबर 4.2 मीटर. अनादर बिल्डिंग काय म्हणायचं आपण, सच दॅट इट्स टॉप रिचेस विंडो, सच दॅट इट्स टॉप रिचेस विंडो, टॉप हाईट हे पण कुठे होती बेटा, विंडोपाशी एक, आणि इकडलं पण काय होतं विंडोपाशी. इट्स टॉप रिचेस विंडो ॲट हाईट 4 मीटर किंवा लॅडर टचेस 4 मीटर. इकडलं काय येतं सांगा बरं, काय ए बी सी, आपण ह्याला काय केलं डीई, मग डीई बरोबर काय आलं बेटा 4 मीटर आलं. लेंथ ऑफ लॅडरची लांबी किती आहे 5.8 मीटर आहे. तर तुम्हाला काय फाइंड आउट करायचे आहे, त्या ठिकाणी फाइंड करायचं आहे विड्थ ऑफ स्ट्रीट, कोण आहे बीई आहे, जे की तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आता काय करता येईल आपल्याला, पहा बेटा या ठिकाणी ह्या डायग्राममध्ये बघा, इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री असेल तर देअरफॉर बाय पायथागोरस थेरम सांगा बरं काय 90 डिग्रीच्या अपोजिट कोण आहे, ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. ए सीची व्हॅल्यू किती आहे बेटा 5.8 स्क्वेअर इज इक्वल टू 4.2 स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. इकडला प्लस तिकडे जाऊन काय होतं बेटा मायनस 5.8 स्क्वेअर मायनस 4.2 स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर. मग आता पुढे काय करता येईल पहा बेटा आपल्याला, हे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये बसतं. देअरफॉर बी सी स्क्वेअर इज इक्वल टू 5.8 मायनस 4.2 एका कंसात, 5.8 प्लस 4.2 दुसऱ्या कंसामध्ये. पुढे काय येतं पहा बेटा, देअरफॉर बी सी स्क्वेअर इज इक्वल टू
5.8 मधून 4.2 गेले, किती उरतात? 1.6 उरतात. गुणिले 5.8 प्लस 4.2 किती होतो? एकूण 10.0, म्हणजेच किती येतं? 10 गुणिले 1.6 म्हणजे किती येतं बेटा? 16. आता काय करायचं? टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. देअरफॉर BC बरोबर काय येतं बेटा? 16चा वर्गमूळ किती येतं? 4. म्हणजे पहिलं जो आपण काढलेला आहे तो किती आलेला आहे? इथं 4 मीटर आलेला आहे. त्याच्यामध्ये लिहिलं पाहिजे. आता आपल्याला दुसरं काढायचं सेम त्याच पद्धतीने. कोणता ट्रायंगल आहे? DEC. पहा, इन ट्रायंगल DEC त्याच्यामध्ये काय आहे बेटा? बघा, नीट ऑब्झर्वेशन करा. DEC मध्ये काय आहे? तर अँगल DEC इज इक्वल टू 90 डिग्री आहे. मग आता मला सांगा बेटा, ह्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल? आपल्याला पहा, 90 डिग्रीच्या अपोजिट कोण आहे बेटा? CD स्क्वेअर इज इक्वल टू CE स्क्वेअर प्लस DE स्क्वेअर. CD स्क्वेअरची व्हॅल्यू माहीत आहे 5.8 स्क्वेअर इज इक्वल टू CE स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर DEची व्हॅल्यू. आता इकडला प्लस इकडून काय होतं? मायनस. 5.8 स्क्वेअर मायनस 4 स्क्वेअर इज इक्वल टू CE स्क्वेअर. देअरफॉर एका कंसामध्ये A मायनस B, दुसऱ्या कंसामध्ये काय येतं म्हटलं बेटा? A प्लस B, दॅट इज अ CE स्क्वेअरची आहे. मग CE स्क्वेअर बरोबर काय येतं? 5.8 मधून 4 गेले तर किती उरतात? 1.8 उरतात. गुणिले 5.8 प्लस 9 किती होतं बेटा? 9.8 होतं. ज्यावेळेस आपण काय करूया? ह्या दोघांचा आपण त्या ठिकाणी काय करूया? गुणाकार करूया. यांचं गुणाकार केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी जी व्हॅल्यू मिळते ती व्हॅल्यू आपण ह्या ठिकाणी काय करूया? फाइंड आउट करूया. तर ज्यावेळेस ह्या दोघांचं गुणाकार केलं जातं, केल्यानंतर जी काही आपल्याला व्हॅल्यू मिळते ती मिळते 17.64 मिळते. आणि 17.64 म्हणजेच काय? 1764 हा कुणाचा वर्गमूळ आहे? तर तो 42चा आहे. देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साईड लिहा तुम्ही लिहिताना. मग त्याचा जो काही वर्गमूळ आहे 1764 हा कुणाचा आहे? तर 1764 आहे 42चा, दॅट इज अ 4.2 मीटर. त्या ठिकाणी त्याची काय येते? व्हॅल्यू येते. मग ह्या ठिकाणी आपण 2 तर व्हॅल्यू काढलेल्या बेटा. ह्या ठिकाणी पहा, नीट ऑब्झर्वेशन करा. B बरोबर काय येतं? BC प्लस CE. BC किती काढलात आत्ता? 4. समजा ह्याला काय करूया? नंबर 1 देऊया आणि ह्याला खालच्याला जो आहे तुम्ही जे 4.2 काढला त्याला नंबर 2 देऊ. BC किती आहे? 4. आणि हे किती आहे बेटा? CE 4.2 आहे. उत्तर काय येतं? 8.2. ह्याला रिझन लिहा फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2. देअरफॉर B बरोबर 8.2 मीटर. अशा प्रकारे ह्या ठिकाणी आपण उत्तर काढलेलं आहे. लास्टला आन्सर लिहायचं आपण लिहित असताना विड्थ ऑफ द स्ट्रीट इज 8.2 मीटर. हे झालं तुमचं आन्सर.